लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बेलदगव्हाण येथील साक्षी नाल्यावर आमदार निधीतील 20 लाख रुपये खर्चून मोरी बांधण्यात आली। मात्र येथे ठेकेदारांना मोरीला रस्ता जोडला नसल्याने ग्रामस्थांना शेजारील शेतकऱ्याच्या शेतातून ये जा करावी लागते। पावसामुळे या रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना हा रस्ताच बंद झाला। त्यामुळे संतप्त नागरिकांसह सरपंच मोहिनीश दोंद यांनी मंगळवारी भर पावसात रस्त्यावरच ठिय्या मांडला। येथील स्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार यांच्याशी पत्रव्यवहार केला तरी देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचं दोंदे यांनी म्हटलेलं आहे। साक्षी नाला दुर्जडमाळा या ठिकाणी गेले 3 वर्षापासून प्रलंबित असलेला आमचा मुख्य विषय, ज्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण विभाग नाशिक यांनी दुर्लक्ष केलं, तसंच लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केलं। 3 वर्षापासून पूल बांधून ठेवला, पण त्या पुलावर जायला या ठिकाणी रस्ता नाही। 2 वर्ष आम्ही या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल असं करून पाहिलं, पण त्याच्यावर कुठलाही तोडगा आजपर्यंत निघाला नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्हाला उपोषण करायची पाळी या ठिकाणी आली। माझी आपल्या माध्यमातून शासनाला व लोकप्रतिनिधींना विनंती की आपण या ठिकाणी लवकरात लवकर हा प्रश्न आमचा मार्गी लावून आम्हाला ह्या होणाऱ्या त्रासापासून ग्रामस्थांना, मळे विभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असेल, ज्यांचे आतोनात हाल या ठिकाणी चालले, ते हाल थांबवावे आणि लवकरात लवकर या मोरीचं काम आपण सुरू करावे ही विनंती करतो। आणि किंवा लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील किंवा अनेक लोकप्रतिनिधी असतील, येत नाही तोपर्यंत हे आंदोलन मी या ठिकाणी संपवणार नाही, असा इशारा आपल्याद्वारे मी या ठिकाणी देतो, थांबतो। आम्ही आंदोलनावर बसलो असल्यामुळं आमचं काम लवकरात लवकर करून देणं एवढीच विनंती आहे तुमच्या। आज आमच्या शाळेतल्या मुलांना पण खूप त्रास होतोय, आम्हाला पण खूप त्रास होतोय, एवढ्या रस्त्याची खराबी आहे। तुम्ही लवकरात लवकर तेवढी काम चालू करावा एवढीच आम्ही विनंती करतो। दरम्यान आता अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांनी तरी लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली। बेलदगव्हाण येथील साक्षी नाल्यावरून ये जा करण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांच्या आमदार निधीतून 20 लाख रुपये खर्चून मोरी बांधून नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुविधा करायची होती। मात्र या ठिकाणी संबंधित ठेकेदारांना अर्धवट काम केलंय। मोरीला दोन्ही बाजूने रस्ता न जोडल्यानं ते काम 3 वर्षापासून तसंच पडून आहे। या ठिकाणी डोक्यावडे रानगवत वाढलेले आहे, तर नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोरीच्या बाजूला असलेल्या शेतातून ये जा करावी लागते। याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सरपंच मोहिनीश दोंदे, उपसरपंच सिंधुबाई पवार यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी भर पावसात ठिय्या आंदोलन केलं। नागरिकांनी भर पावसात आंदोलन केल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी वर्क ऑर्डर ग्रामस्थांच्या हाती दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। लोकप्रतिनिधी काही कामाचे नाही, हात जोडून आमचे काम झाले नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची शोकांतिका यावेळी बेलदगव्हाणचे सरपंच मोहिनीश दोंदे यांनी व्यक्त केलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।